झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, झी 24 तासच्या रोकठोक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। सध्या भाजपच्या तंबूत अडवाणींच्या ब्लॉग रूपी अस्त्रानं धुमाकूळ माजवलाय। पार्टी विथ द डिफरन्स असं बिरुद मिरवणारा हा पक्ष सध्या पार्टी विथ द डिफरन्सेस म्हणून डिवचला जातोय। पक्षाच्या तरुण नेतृत्वावर म्हणजेच अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळवलेल्या नितीन गडकरींवर शरसंधान साधून अडवाणींनी 80 वर्षाची आपली अख्खी कारकीर्द पणाला लावत उमेद कायम असल्याचं दाखवून दिलंय। सत्तेची दिल्ली दूर असतानाच भाजपात पक्षांतर्गत सत्तेचा तरुण तुर्क विरुद्ध वयोवृद्ध असा सामना रंगेल की काय अशी शंका येऊ लागली आहे। त्यामुळे यूपीएला सक्षम पर्याय ठरण्यासाठी एनडीए मजबूत करण्यापेक्षाही पक्षातला कलह शांत करण्याचं आवाहन गडकरींसमोर उभं राहिलंय। पहिल्या टर्ममध्ये संघाच्या पाठिंब्यानं भाजपला कही खुशी कही गम देऊ शकणारे गडकरी दुसऱ्या टर्ममध्ये फक्त खुशी देण्यात यशस्वी ठरतील का? भाजपसारख्या पक्षाचं भवितव्य यापुढे काय असणार आहे? याच सारख्या असंख्य प्रश्नांचा सडेतोड वेध घेऊयात भाजपचा ब्लॉग स्फोट या विशेष कार्यक्रमात। आज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत जनार्दन चांदूरकर, ते प्रवक्ते आहेत काँग्रेसचे आणि आज त्यांचा पक्ष टार्गेट नसून त्यांना भाजपला टार्गेट करता येण्याची एक दुर्मिळ संधी आज उपलब्ध आहे। कदाचित जनार्दनजी आज खुशीत असतील अशी मी अपेक्षा करतो। त्याचबरोबर आहेत प्रकाश जोशी, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक। नागपूरहून लोकशाही वार्ताचे मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी आपल्या सोबत आहेत। संघ आणि संघ परिवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावरचा त्यांचा गाढा अभ्यास आहे, तसंच त्यावरचं त्यांचं भाष्य अधिक महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळात आपल्या सोबत असणार आहेत भाजपचे माजी आमदार आणि बंडखोर नेते मधु देवळेकर। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी भाजपतील या संघर्षावर एक नजर टाकूयात। भाजपात ब्लॉकस्फोटामुळे हादरलं कमळ। यूपीए सरकारच्या कारभाराला कंटाळलेली जनता ज्या प्रमुख विरोधी पक्षाकडे आशेनं पाहू शकते अशा भाजपला सध्या अंतर्गत कलहानं ग्रासलंय। मुंबईतल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि रॅलीत गैरहजर राहून मतभेद आणि नाराजीचं प्रदर्शन करणाऱ्या अडवाणींनी आता थेट ब्लॉग मार्फत पक्षाच्या निर्णयांवर टीकास्त्र सोडलंय। अडवाणींनी ब्लॉगमध्ये यूपीए सरकारबाबत जनतेत संताप असला तरी भाजपावरही लोक नाराज असल्याचं म्हटलंय। ही आत्मचिंतनाची वेळ असल्याची टिप्पणीही त्यांनी केली आहे। उत्तर प्रदेशात भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मायावतींनी हाकललेल्या बाबूसिंग कुशवा यांना तिकीट देण्यावरून त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय। तसंच झारखंड आणि कर्नाटकातल्या येडियुरप्पांचं प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्यामुळे भाजपचं भ्रष्टाचाराविरोधातलं आंदोलन क्षीण झाल्याचा ठपका त्यांनी पक्ष नेतृत्वावर ठेवलाय। घोटाळे आणि भ्रष्टाचारानं ग्रासलेल्या यूपीएला सक्षम पर्याय म्हणून भाजपा समोर येत नसल्याची तोफही त्यांनी डागली आहे। गडकरींवर टीकेची झोड उठवतानाच सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींचं मात्र त्यांनी कौतुक केलंय। बोलत नाही तुला माहिती आहे। भाजपच्या या अंतर्गत संघर्षावर काँग्रेसच्या दिग्गजराजांनी टीकेची संधी सोडली नसती तरच नवल होतं। But the fact remains that Mr. Nitin Gadkari has never won an election all his life and he himself claims he's more of a businessman than a politician. एकूणच काय तर यूपीएच्या भोंगळ कारभाराला कंटाळलेली जनता सत्तेची संधी भाजपला देईल की नाही हे येणारा काळच ठरवेल। पण दिल्ली अजून दूर असतानाही पार्टी विथ द डिफरन्स म्हणणारा पक्ष पार्टी विथ द डिफरन्सेस म्हणून समोर येतोय। ज्येष्ठ अडवाणींना सत्तेची सूत्र सोडवत नाहीयेत तर नव्या नेतृत्वाला सत्तेचं सिंहासन खुणवत आहेत आणि या साठमारीत सत्तेच्या शिडीवर चढण्याऐवजी घसरून पडण्याची शक्यता अधिक आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। भाजपामधला ब्लॉग स्फोट जे उशिरा या कार्यक्रमात जॉईन झाले असतील त्यांच्या माहितीसाठी अडवाणींनी त्यांच्या ब्लॉगवर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलहाला तोंड फोडलं। पक्षामध्ये ऊर्जा नाही, मरगळ आलेली आहे, तसंच सत्तेतील सोपान चढण्याची घाई पक्षातील नवनेतृत्वाला झालेली आहे अशा स्वरूपाची टीका त्यांनी केली। भारतीय जनता पक्षातला
हा एक प्रकारे नवीन राजकीय समीकरणांचा प्रवास आज सुरू झालेला आहे. याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न प्रकाश जोशी तुम्हाला, भारतीय जनता पक्षातल्या या कलहाची नेमकी काय कारणं वाटतात? एक त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपण जर गेल्या 5 वर्षाचा भाजप या पक्षाचा इतिहास जर बघितलात तर गेल्या 5 वर्षामध्ये पक्षाचं नेतृत्व आणि भावी काळामध्ये जर पक्ष सत्तेवर येऊ शकला अशी जर शक्यता निर्माण झाली तर काय आखणी असावी, कसं नेतृत्व असावं याविषयी सतत वाद आहेत. म्हणजे नितीन गडकरींची ज्यावेळेस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हापासून तो जो वाद सुरू आहे तो आजपर्यंत ते जे अंतर्गत कलह जे आहेत ते अजूनही मिटलेले नाहीत असं हे ज्या पद्धतीने अडवाणी यांनी आपल्या ब्लॉग म्हणजे एक प्रकारे समवयस्क आणि समप्रभावी असे नेते एकत्र आलेले आहेत त्यामुळे हा वाद चालू झालाय. ते पण एक आहे. त्याच्यापेक्षा जास्त की एक नवीन जनरेशन म्हणजे नवी पिढी जी आहे या नव्या पिढीच्या हातामध्ये पक्षाची आणि सत्तेची सूत्र जात आहेत असं आपल्याला दिसतंय. तर त्याला कुठेतरी विरोध होतोय किंवा तो जो अंतर्गत कलह आहे तो संपवण्यात नवीन नेतृत्व जे आहे ते किंवा पक्ष आणि त्याच्याबरोबरच जर आपण बघितलं तर जनसंघ आणि भाजप हा प्रवास हा कुठेतरी त्याच गतीने चाललेला आहे. आणि येणाऱ्या भावी काळामध्ये पक्षाची आखणी कशी असावी, नेतृत्व कसं असावं यावर अजून सुद्धा काही उत्तर सापडलं नाहीये असं दिसतं. भारतीय जनता पक्ष एक प्रकारे प्रश्नांच्या गर्तेत सापडलेला आहे आणि एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे सत्तांतर होतानाचे वाद निर्माण झाले आहेत असं निरीक्षण प्रकाश जोशी यांनी नोंदवलंय. याच वेळेला मला जायचंय नागपूरला लक्ष्मणराव जोशी यांच्याकडे. एक प्रकारे मोदीत्वासमोर मुंबईला गुडघे टेकल्याची किंमत गडकरींना मोजावी लागते का? कारण त्या सभेला दस्तूरखुद्द अडवाणी आणि सुषमा स्वराज गैरहजर होत्या. लक्ष्मणराव, आपण काय विश्लेषण कराल? मुळात असा विचार आपण केला पाहिजे किंवा करूया की या अडवाणींच्या ब्लॉगमुळे भाजपामध्ये खूप असा अंतर्गत कलह उत्पन्न झाला आहे असं जे काही आकलन आहे किंवा विश्लेषण आहे ते अतिरंजित आहे असं मला वाटतं. भाजपामध्ये काही प्रमाणात मतभेद आहेत, मतभिन्नता आहे, परंतु जर आपण लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला असेल तर त्याचं जे काही स्पिरिट आहे त्या स्पिरिटमध्ये मतभेदांना, मतभिन्नतेला स्थान असावं की नसावं असा मूलभूत प्रश्न उत्पन्न होतो. मतभिन्नता असेल तर खूप काही कलह निर्माण झाला असं म्हणण्याचं कारण नाही. मतभिन्नता ही एक रियालिटी असते, स्वाभाविकता असते आणि ती स्वीकारण्याची आपली तयारी असली पाहिजे असं मला वाटते. लक्ष्मणराव, मला तुम्हाला इथे थांबवायचं आहे. लक्ष्मणराव, मला तुम्हाला उपप्रश्न असा विचारायचा आहे की मतभिन्नता असू शकते परंतु आपण वाक्य बघूया. पार्टीत ऊर्जा नाही, पार्टीत मरगळ आहे. एक प्रकारे येदियुरप्पा आणि झारखंड यांच्या हँडलिंगमध्ये कुठेतरी चूक झालेली होती. सुषमा आणि जेटली यांचं मी कौतुक करतो. भाजपबद्दल एक प्रकारची निराशा आहे आणि युपीए बद्दलचा राग आणि आत्मपरीक्षणाची गरज. ट्रेनमध्ये जर चढायचं असेल तर आतल्या प्रवाशांना बाहेर काढू नका, दुसऱ्या ट्रेनची वाट पहा. हे केवळ मतभिन्नतेचे लक्षण आहे असं आपल्याला वाटतं? अडवाणींचा जो पूर्ण ब्लॉग जर आपण वाचला, नीट वाचला तर मला असं वाटते त्यामध्ये आत्मपरीक्षणाकडे जास्त त्यांनी लक्ष वेधलं आहे. आपण जे आता झी 24 तास एक पाऊल पुढे.